विशेषतः आरोग्याचे विशेष प्रश्न होत आहेत. महिलांना पैसे भरले नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये होत आहे, तर कुठं पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे मृत्यू होत आहे. या राज्याच्या बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेकडे आपण कशा पद्धतीने नाही, नक्कीच कुठेतरी महिलांवर अत्याचार केला जातो. महिलांच्या हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाहीत म्हणून तिने नुकतीच बाळंत झालेल्या महिलेचा जीव जावा लागतो. इकडे 13-14 वर्षाच्या लहान मुलींचा त्या ठिकाणी जीव जातो आमच्या सोलापुरात. हे सगळे ज्वलंत प्रश्न असताना देखील हे सरकार जबाबदार आहे. पण एक खोटं सांगून सरकार सत्तेत आलंय महाराष्ट्राचा. मुख्यमंत्री आधी म्हणतात आम्ही कर्ज माफ करू, नंतर म्हणतात सगळे जे वचनं देतात ते काय पूर्ण केले जात नाही. एवढं जर फसवत असतील आणि लोकशाही पद्धतीने तुम्ही जर कुठेतरी सरपंचाचा मृत्यू होतोय, 1.5 महिना जाऊन एवढा विचित्र त्या प्रकारे त्याला छळ केला गेला, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना माहिती असून तो व्हिडिओ बघून सुद्धा ते हसत खेळत होते. म्हणजे एक मानसिकता किंवा एक आतला जो आवाज असतो तोच राहिला नाही.